महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, फातिमा बेग यांचा। बोलो रे बोलो, अरे जोर से बोलो, जरा हिम्मत से बोलो, अरे बोलना पड़ेगा। सुरेश शिंदे यांचं निलंबन, सुरेश शिंदे यांचं निलंबन, सुरेश शिंदे यांचं निलंबन। सुरेश शिंदेचं करायचं काय? सुरेश शिंदेचं करायचं काय? सुरेश शिंदेचं करायचं काय? काम वाटप करणारे धुरावत यांचा, धुरावत यांचा, अरे धुरावताचं करायचं काय? धुरावताचं करायचं काय? धुरावताचं करायचं काय? वस्तीतील कंत्राटदार कामगारांना कामे वाटप करणारे धुरावत यांचा, धुरावत यांचं करायचं काय? धुरावत यांचं करायचं काय? धुरावत यांचं निलंबन झालंच पाहिजे, धुरावत यांचं निलंबन झालंच पाहिजे। होत कसं नाही, झालंच पाहिजे, होत कसं नाही, झालंच पाहिजे। वो दलित चाकू लेके, जूता लेके, छुरी लेके, चप्पल लेके, जूता लेके, सुरेश शिंदेला चपलानं मारा, सुरेश शिंदेला, सुरेश शिंदेला काठीनं मारा, लाठीनं मारा। काय? अरे धुरावत्याचं करायचं काय? धुरावत्याचं करायचं काय? सुरेश शिंदेचं करायचं काय? धुरावतचं करायचं काय? होत कसं नाही, होत कसं नाही। मी कुणाल ज्ञानेश्वर वावळ, माझं हे आंदोलन 1 वर्षापासून या डिपार्टमेंटला चालू आहे जलसंधारण। इथं ठरवून मागासवर्गीयांना टार्गेट केलं जातं, तसंच कॉन्ट्रॅक्टरांना हे एक ठराविक लॉबीलाच कामं देतात। ठराविक लॉबीला म्हणजे एक कॉन्ट्रॅक्टर समजा असला एक, तर त्याला 10-10, 20-20 कामं देतात किंवा त्याचेच बोगस बिल मारतात। एकाच कामाचे डबल बिलं काढण्यात आलेली। तसेच यांचे रॉयल्टीचे चलन हे सर्व बोगस आहेत। यांना वारंवार तक्रार केली। यांच्या डिव्हिजनमध्ये पूर्ण मराठवाडा येतो। मराठवाड्यामध्ये आम्ही जालना डिपार्टमेंट आहे, तिथे श्री झुरावत हे एक्झिक्युटिव्ह होते। त्यांच्या माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही डॉक्युमेंट मागवले। त्या डॉक्युमेंटमध्ये असं निदर्शन आलं, जे मोठी लॉबी आहे त्या लॉबीमध्ये जे 4-5 कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याच नावावर 20-20, 30-30 एका आर्थिक वर्षात कामं देण्यात आले। म्हणजे 10-10, 20-20, 50-50 कोटीचे कामं त्यांना देण्यात आलेले। आणि काही गावात असे आहेत की तिथं बंधारा बांधायचीच गरज नाही आहे, त्या गावात डबल बंधारा दाखवून पेमेंट काढण्याला आलेलं आहे। म्हणजे पहिलं 70 लाखाचं काम त्याच गावात केलं, म्हणजे अजून 4 महिन्यांनी त्याच गावात 1.5 कोटीचं काम ची गरज काय? म्हणजे अशी यांनी बोगसगिरी केली आहे। तसं यांनी रॉयल्टीचे चलन कॉन्ट्रॅक्टरनी हेतुस्फूर्त त्यांना मदत केलेली आहे। व आज जसं चलन आम्ही घेतलं रॉयल्टीचं, तर रॉयल्टीच्या चलनावर डिपार्टमेंटचं नाव आलं पाहिजे। डिपार्टमेंटचं नाव नाही आणि सरळ खाली लिहिलेलं चलनाच्या टिपमध्ये की हे चलन खरेदी विक्रीसाठीच असतं। म्हणजे खरेदी विक्रीसाठी असतं तर जेव्हा आपण जमिनीचा व्यवहार करतो त्यावेळेस ते चलन चालत असतं। म्हणजे सिव्हिल वर्कला किंवा बांधकामाला ते चलनाची गरज नाही आहे। म्हणजे मी चलन भरलं आणि मी नंतर गेलो त्यांच्याकडे, माझ्याकडून चुकून भरलं ते चलन, तर मला ते पैसे रिफंड होतात। म्हणजे यांनी शासनाची आर्थिक तरतूद हे धुरावतनी केलेली आहे। म्हणजे इतकी बोगसगिरी आणि भ्रष्टाचार हा धुरावतनी लावलेला आहे जालना जिल्ह्यामध्ये की त्याचं नाही। त्याचा पाठपुरावा करत आम्ही मंत्रालयात बी तक्रार केलेली आहे। यांच्याकडे वारंवार 1 वर्षापासून तक्रार करून वारंवार यांना आम्ही पाठपुरावा केला, तरीही त्यांनी काही कारवाई केलेली नाही आहे। तसेच आमच्या औरंगाबाद जिल्ह्याचे सुरेश शिंदे, त्यांचे आमचे क्लर्क आहेत ते सुरेश शिंदेपेक्षाही मोठे आहेत, सिंगतकर साहेब। यांनी असा भ्रष्टाचार केलेला, ठराविक 10-12 जणांना देऊन यांना कोट्यवधीचं कामं वाटप करून बोगसरित्या दिलेलं आहे। सुभेचा जो जार असतो ते हा काय असतो यायला माहितीच नाही आहे। हे रॉयल्टीचे चलनसुद्धा भरत नाही। यांनी मला लेखी दिलेले माहिती अधिकारामध्ये रॉयल्टीचे चलन काय असतं ते माहीत नाही, आम्ही डायरेक्ट पैसे भरतो म्हणे। त्याच्यानंतर यांनी जे 33-33चं मस्टर असतं, मस्टर यांच्याकडे मेंटेन नाही। असे 4 जिल्ह्यातून मी मागवलेलं डॉक्युमेंट सर्वांनी मेंटेन केलेलं, पण ह्या आमच्या औरंगाबाद विभागाला 33-33 काय आहे हे धोरण माहिती नाही। अशा बोगसगिरीसाठी आम्ही वारंवार इथे आंदोलन करून पाठपुरावा करून याला सांगितलेलं आहे। तरी आता मान्य ते जे प्रादेशिकचे एसी आहेत त्यांना रिक्वेस्ट केली असता ते आज नव्हते, गैरहजर होते। त्यांना आम्ही
3 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की आमचं आंदोलन 15 तारखेला आहे आणि आम्ही त्यांना 12 तारखेला ही सूचना दिलेलीच होती, तरी ते आज आले नाही. मग त्यांच्या पीएने आम्हाला सांगितलं की त्यांनी काही 2 प्रकरणामध्ये अहवाल, म्हणजे झुरावतचा जो 33-33चा आहे आणि शिंदेचा जो 33चा आहे त्याच्यात त्यांनी अहवाल शासनाला पाठवलेला आहे आणि आता ते डिपार्टमेंटला परिपत्रक काढून संध्याकाळपर्यंत आम्हाला परिपत्रक देणार आहेत. आता तुमची काय मागणी आहे? आता आमची मागणी आहे की आम्ही जे पुरावे, सबळ पुरावे दिलेले आहेत ते पुराव्याचं शहानिशा करून त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करावे. ह्याच अशाच एक प्रकरणामध्ये आम्ही वैजापूरमध्ये ऋषिकेश देशमुख नावाचा माणूस डेप्युटी इंजिनियर होता. सस्पेंड असताना त्याने 12 कोटीचे बिलं काढले. 12 कोटीचे सस्पेंड असताना त्याची डेट वगैरे लावून आम्ही यांना वारंवार सांगितलं ते बिलं काढू नका. त्यांनी पूर्ण जालन्याच्या कॉन्ट्रॅक्टरला हाताखाली धरून पुरे बोगस बिलं मारले. मग आम्ही वैजापूरच्या कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं 156(3) अंतर्गत. तर वैजापूरच्या कोर्टाने निर्णय आम्हाला 200 CRP यांच्यावर गुन्हा दाखल करायचं परमिशन दिलेलं आहे. तरी आम्ही त्यांना 156(3) का नाही म्हणून आम्ही त्याच्यामध्ये अपीलमध्ये गेलेलो आहे. आणि वर्षभरापूर्वी तुम्ही याच मागणीसाठी इथंच आंदोलन केलं होतं, तर त्यावेळेस काय आश्वासन दिलं आणि त्याची पूर्तता झाली नाही का? नाही, त्यावेळेस तर ते तत्काळ म्हणले होते 15 दिवसात त्यांचे सर्व अहवाल आम्ही वरती शासनाला पाठवून देऊ. तोपर्यंत अजूनही अहवाल गेलेला नाही आहे. आता मॅडम म्हणतात की अहवाल पाठवतो, त्याचा इनवर्ड नंबर तुम्हाला देतो आहे म्हणून, आणि या 2-3 दिवसात पत्र देऊन तुम्हाला सांगतो की काय कारवाई करणार आहे. आज जर तुमच्या मागणीची दखल घेतली नाही तर पुढचा पवित्र काय राहणार? आमचं आता हे आमच्या मागणीची जर दखल नाही झाली तर पुढच्या वेळेस आम्ही हे येणाऱ्या महिन्याभरात आम्ही एक मोठं आंदोलन करू. ज्यावेळेस यांचं ठिय्या आंदोलन राहील, जोपर्यंत आमच्या याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आणि दुसरं आहे की आम्ही यांच्या सर्वांच्या विरोधात हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल करू.